नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज एकदम वेगळा विषय मांडावा असं मला वाटतं. राजकारण आणि कोरोना याच्या पलीकडे एक सध्या सामान्य लोकांना भेडसावणारा मोठा प्रश्न आहे. तो आहे शिक्षण, परीक्षा आणि त्या संदर्भाने. कारण हल्ली आपण बघतो की शिक्षण हा मुलांपुरता विषय राहिलेला नाही, तो पालकांसाठी जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. एक प्रकारे मुलांमधली गुंतवणूक या अर्थाने तिकडे बघितलं जातं. या सगळ्या बाबतीत माझा दृष्टिकोन फार वेगळा आहे. आणि खरं तर मी या विषयावर मुलांचा अभ्यास, मुलांचं शिक्षण, मुलांचं भवितव्य ही एक वेगळी मालिका करावी असं माझ्या डोक्यात आहे. आणि त्याची कारणं वेगळी आहेत. म्हणजे मी कोणी शिक्षणतज्ज्ञ नाही आहे, मी शिक्षकही नाही आहे, शिक्षण क्षेत्रात काम केलेला कोणी कार्यकर्ता वगैरे नाही आहे, माझी काही शिक्षण संस्था नाही आहे, किंवा शिक्षणविषयक याच्यात काम करणारे कोणी जे विश्लेषक वगैरे असतात त्यापैकी मी नाही आहे. एकच गोष्ट मी सांगेन की मी उत्तम पालक आहे. आणि समस्या जर पालकांची आणि मुलांची असेल तर मग त्याच्यावर बोलण्याचा मला अधिकार आहे. कारण लोकांनी काय करावं हे सगळे सल्ले देण्यासाठी अभ्यास भरपूर करता येतो. पण जे सल्ले आपण देतो ते खरोखरच आपल्या आयुष्यात आपण अंमलात आणलेत का? ज्या गोष्टी कागदावर किंवा बोलताना सोप्या वाटतात त्या प्रत्यक्ष व्यवहारात आणताना किती अवघड असतात, या अनुभवातून मी गेलो आहे. आणि म्हणून मी स्वतःला चांगला पालक म्हणतो, उत्तम पालक म्हणतो. याचं कारण मी पालक होण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगला. यातली एक सुदैवाची गोष्ट अशी होती की त्या सगळ्या काळामध्ये योगायोगाने मला उत्तम पालक बनवणारी माणसं भेटत गेली. अगदी सुरुवात करायची तर पीडियाट्रिशियन डॉक्टर एस.एन. लोहे म्हणून होते, ज्यांच्याकडे माझ्या मुलीला आम्ही घेऊन जायचो तिचं जरा काही आजारपण वगैरे झालं तर. त्या क्षणी जेव्हा मी त्यांच्याकडे पहिल्यांदा गेलो होतो, मला वाटते 2-2.5 महिन्याची मुलगी असेल आमची, त्यावेळेला मी पहिल्यांदा त्या डॉक्टर एस.एन. लोहेंना भेटलो. आणि मला त्या माणसाचा भयंकर राग आला होता, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. आज कळतं की तो माझ्या आयुष्यातला फार मोठा महान दूत होता. कारण त्यांनी मला उत्तम पालक बनवण्याची प्रक्रिया सुरू केली. मला तो प्रसंग अजून आठवतो. आमच्या हातात ते 2-2.5 महिन्याचं मूल होतं, मी आणि माझी पत्नी. आणि तिला काही ताप आला होता वगैरे, असं काही आजार होता बारीक सारीक किरकोळ. पण आपण पालक म्हणून हळवे असतो, आपलं मूल आहे तर त्यांनी आमच्या मुलाला तपासणं, हात लावणं हे सगळं बाजूला ठेवून त्यांनी वरकरणी त्याला बघितलं होतं मूल, पण त्या मुलाला तपासणं वगैरे बाजूला ठेवून आम्हाला जवळजवळ 20 ते 25 मिनटं लेक्चर दिलं. काय लेक्चर दिलं होतं त्यांनी? की पहिली गोष्ट म्हणजे मुलाची तब्येत सुदृढ तंदुरुस्त ठेवायची असेल तर त्याला डॉक्टरपासून दूर ठेवा. मी चकित झालो होतो, हा काय माणूस आहे, हा डॉक्टर आहे? आपण यांच्याकडे आपलं मूल आजारी आहे म्हणून घेऊन आलो आणि हा माणूस असं कसं बोलतो? असं माझ्या रागाचं ते कारण होतं. कारण आम्ही गांगरलेले होतो, घाबरलेले होतो, नवीन पालक होतो, आमचं मूल अगदी लहान होतं 2-2.5 महिन्याचं. त्यामुळं असं कसं बोलतात हे डॉक्टर? पण त्यांनी जवळजवळ 20-22 मिनटं आम्हाला लेक्चर दिलं की तुमचं मूल आजारी आहे किंवा तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून येऊन माझा वेळ खराब करू नका, असं काय त्यांनी सांगितलेलं मला आठवतं. पण ते सांगतानाचं एक वाक्य माझ्या अजून डोक्यात आहे की मुलासाठी
सर्वोत्तम डॉक्टर, अगदी जवळचा डॉक्टर त्याचे पालक असतात असं डॉक्टर लोहे म्हणालेले मला अजून आठवतं. आणि त्यामुळे आपल्या मुलाला काय झालं आहे हे आधी आईबापांना कळलं पाहिजे, डॉक्टर नंतर येतो. हे तेव्हा खटकलेलं वाक्य मी अगदी प्रामाणिकपणे सांगेन. पण आज ते आठवलं की मला प्रामाणिकपणे वाटतं की त्यांनी मला तिथून पालक बनवायला सुरुवात केली. आपण मुलाला जन्म देतो म्हणून आपण पालक होतो किंवा जन्मदाते होतो, हे चुकीचं आहे. आपल्या मुलाविषयीची आस्था आपल्याला असली पाहिजे आणि त्यांची वाक्य लक्षात घ्या. तुमच्या खिशात पैसे जास्त आहेत की खुळखुळतात म्हणून उठसूट इथे यायचं नाही माझ्याकडे. माझा वेळ हा खरोखरच्या आजारी मुलांसाठी आहे. तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून माझा वेळ खर्च नाही करायचा, मला तुमचे पैसे नकोत असं लेक्चर दिलं मी. भयंकर मला अजून तो प्रसंग आठवला की चमत्कारिक वाटतं, पण त्याची महत्ता कळते. जसजसा पुढच्या काळात मी त्या पालक असण्याच्या अनुभवातून गेलो तसतसं मला त्यांच्या त्या लेक्चरची महत्ता कळते की त्या एका 20-22 मिनटाच्या त्यांच्या लेक्चरने माझ्या आयुष्यातली भूमिका बदलून गेली. अनेक मग त्याचे पुढचे अनेक प्रसंग आहेत. एकदा त्यांनी काहीतरी मला अँटीबायोटिक्स लिहून दिलं होतं ती 7-8 महिन्याची असताना. तर ते मी जवळजवळ 15-20 दुकानं फिरलो आणि ते अँटीबायोटिक्स मिळत नव्हतं. शेवटी मी दुसऱ्या दिवशी परत डॉक्टर लोहेंकडे गेलो आणि त्यांना म्हणालो हे तुम्ही लिहून दिलं आहे खरं पण ते मिळतच नाही आहे. ते म्हणाले कसं मिळत नाही, मी लिहून दिलं याचा अर्थ ते आहे, ते मिळालंच पाहिजे. पण म्हटलं मी 10-12-15 दुकानं फिरलो आहे. ते म्हणाले 100 दुकानं फिरायची पण मी लिहितो त्या अर्थी हेच औषध आहे आणि हेच तिच्यासाठी उत्तम आहे तुझ्या मुलीसाठी आणि ते तुला 100 दुकानं फिरून का होईना ते मिळवलं पाहिजे. मी सहज बोलताना माझ्या तोंडून एक शब्द गेला की याला काय अल्टरनेटिव्ह औषध नाही आहे का. ते असे चिडले आणि म्हणाले तुझ्या मुलीला काय अल्टरनेटिव्ह आहे का, घेऊन ये तुझ्या मुलीला, मी दुसरी गोंडस मुलगी तुला देतो, चालेल का. मी सर्द झालो. हे उत्तर होतं का. शोधून औषध मिळत नाही. माझी तक्रार जेन्युइन होती, प्रामाणिक होती, पण त्यांनी दाद दिली नाही. ते म्हणाले तुझी मुलगी तुला आपली आणि स्पेशल वाटत नसेल तर तिच्यासाठी स्पेशल औषध असेल कसं. तर हेच औषध आहे आणि हे शोधून काढायचं. 100-150 दुकानं फिरा पण मी लिहिलं त्या अर्थी आहे आणि तिला जो आजार आहे त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह नाही, हेच जे अँटीबायोटिक्स आहे ते दिलं पाहिजे. राग यायचा मित्रांनो त्या सगळ्या काळात. पण आज त्या माणसाने मला कसं मोल्ड केलं, घडवलं पालक म्हणून. ते असे अनेक डॉक्टर लोह्यांचे त्या काळातले किस्से माझ्याकडे आहेत पण त्यांचे उपकार मला कळतात. आणि मग पुढे शिक्षण अनेक याच्यातून मी त्या दृष्टिकोनातून माझी मुलगी काय स्पेशल आहे, स्पेशल आहे याचा अर्थ तिचे लाड करणं नाही, तिने हट्ट करावा आणि आपण पुरवावा याला स्पेशल म्हणत नाहीत. तिची अतिशय सुदृढ वाढ होणं, नुसती शारीरिक नाही तर बौद्धिक वाढ होणं, तिला समाजाची समज येणं, जगाची समज येणं, या दृष्टीने मी जे प्रयत्न करत गेलो त्याची सुरुवात डॉक्टर लोह्यांनी करून दिलेली होती. आणि म्हणून मला असं सतत वाटतं की त्यांनी मला उत्तम पालक बनवला. आणि आज मी आत्ता तुमच्याशी बोलतोय त्याची सुरुवात जर त्यांनी केली नसती तर कदाचित ह्या आपण पालक असणं किंवा आपलं मूल असणं, आपल्या मुलाचं संगोपन करणं, जोपासना करणं याच्यावर कदाचित मी विचार केला नसता. काय लागतात ते पैसे खर्च करू. पण त्यातून डॉक्टर लोह्यांनी मला बाहेर काढला याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. त्यांनी मला माझी मुलगी स्पेशल आहे म्हणजे तिचे लाड कर असं नाही सांगितलं. तिचं आयुष्य मानसिक आणि शारीरिक पातळीवर, समजुतीच्या बौद्धिक पातळीवर सुदृढ व्हावं यासाठी मला कामाला जुंपलं. आणि काय उत्तर होतं की तुझ्या मुलीच्या जागी दुसरं मूल देऊ का, नाही, ह्याचा अर्थ स्पेशल आहे आणि तुला ते स्पेशल वाटलं पाहिजे. तुला आपल्या मुलासाठी वेळ देता आला पाहिजे, पैसे नसले तरी चालतील. आणि हे मी त्यांच्या त्या दवाखान्यात बघितलं होतं
म्हणजे आम्ही त्या काळात काय 50-100 रुपये त्यांची फी असेल ती द्यायचो, पण त्यांनी अनेक गरीब आलेले लोक तिथे आया त्यांच्याकडून 10 आणि 15 आणि 20 रुपये घेतलेले आहेत, ज्यावेळेला आम्ही 50-100 रुपये देत होतो. आणि तो दृष्टिकोन होता त्या माणसाकडे की मला म्हणजे त्यावेळेला त्यांचं वय 60-70च्या घरात होतं, पण तरीही त्यांना रोज नवी आजारी मुलं बघायची होती, त्यांचे आजार समजून घेऊन त्याच्यावर उपचार शोधून काढायचे होते. हे त्या वयात होतं त्यांना. आणि म्हणून मला तो आयुष्यात भेटलेला एक मोठा माणूस वाटतो, ज्यांनी मला पालक बनवलं. आणि आज मी ज्या अधिकारवाणीने बोलतोय, कारण पुढच्या काळामध्ये माझ्या मुलीचा अभ्यास, तिचं शिक्षण यात मी अतिशय बारकाईने लक्ष घालत गेलो. आणि माझ्या एक गोष्ट मित्रांनो लक्षात आली की सर्वसाधारण पालक मुलांच्या आयुष्यात जो हस्तक्षेप करत असतो ती मुलाच्या शिक्षणातली सगळ्यात मोठी बाधा असते. मला वाटतं आईन्स्टाईनचं एक वाक्य आहे, आईन्स्टाईन हा जगातला मोठा वैज्ञानिक मानला जातो. त्याचं एक वाक्य मला आठवतं की माझ्या शिक्षणात मी शाळेला आडवं येऊ दिलं नाही. काय विचित्र वाक्य आहे बघा, की शिकताना शाळा आडवी येते म्हणजे काय? माणूस शिकत असतं, मूल शिकत असतं, तर त्याला शाळा मदत करत असते की शाळा आडवी येत असते शिक्षणामध्ये. वाक्य विचित्र आहे, पण त्यातला आशय शोधून घेतला तर शाळेत जाऊन मुलाच्या बुद्धीचा विकास होत नाही, त्या बुद्धीचा विकास करायला शाळा मदत करते. पण मूल मुळातच शिकत असतं. आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय, मी कुठची पुस्तकं वाचून सांगत नाही. मी माझ्या मुलीचं संगोपन कसं केलं याच्यावर एक पुस्तक पण लिहिलेलं आहे, कोरी पाटी म्हणून. आणि त्या कोरी पाटीचा अर्थ असा की पालकाची पाटी कोरी असली पाहिजे, मुलाची नाही. कारण तो जो अनुभव आहे माझा, त्याच्यात माझ्या एक गोष्ट लक्षात आली. आणि मी फक्त माझी मुलगी नाही, त्याच्या आधी माझ्या मित्रांची, भावंडांची मुलं बघत होतो. नंतरच्याही काळात मी इतरांची मुलं बघत आलो. तर मला त्या मुलाचं ऑब्झर्वेशन करायची सवय लागली त्यानंतर. आणि तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो, तुम्ही शिकवायची गरज नसते मुलांना, मुलं शिकतच असतात. एक साधं उदाहरण देईन तुम्हाला. तुमच्या आयुष्यात कधी तुमच्या पालकांनी, आईवडिलांनी, शिक्षकांनी तुम्हाला कधी शिव्या शिकवल्या नाहीत. उलट शिवी देणं चुकीचं कसं आहे हे शिकवलं आहे, पण तरी आपण शिव्या शिकतो. त्या शिव्या कोणी शिकवल्यात? मग त्या कुठून शिकतो आपण? आपण दंगामस्ती करायला शिकतो, ती आपल्याला कोणी शिकवली आहे? नाही शिकवलेली. अनेक गोष्टी अशा असतात ज्या मुलांनी शिकू नये म्हणून पालक टाळण्याचा प्रयत्न करतात, पण मुलं शिकतात. तर मग ते कोण त्यांना शिकवतो? कोणी शिकवत नसतो. मग ती जसं मुलं शिकतात ह्या गोष्टी, शिक्षण तसंच आहे मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे शिकणं, याचा अर्थ गणित, सायन्स, संस्कृत, इंग्रजी म्हणजे शिकणं नाही आहे. त्या सगळ्या सरावाच्या गोष्टी असतात, ज्याला नेट प्रॅक्टिस म्हणतात ना क्रिकेटच्या भाषेत. की सामना सचिन तेंडुलकर किंवा ते विराट कोहली, सामना होतो तेव्हा वेगळं, पण उरलेल्याही दिवशी ते सतत नेट प्रॅक्टिस करत असतात, सराव करत असतात खेळण्याचा. आणि त्याला फार महत्त्व असतं. आणि तो सराव म्हणजेच शिक्षण असतं. मूल सतत शिकत असतं. तुम्ही जन्माला आलेलं, मला लोह्याने सांगितलं, मी त्याच्यामुळे मी त्या मुलाकडे निरीक्षणं करत गेलो मुलांची. आपल्याला वाटतं, पण इतक्या बारकाईने मुलं शिकत असतात की आपण त्यांच्या त्या शिकण्यामध्ये बाधा येऊ द्यायची नाही. आईन्स्टाईन जेव्हा म्हणतो की शिक्षणात मी शाळा आडवी येऊ दिली नाही, म्हणजे सराव म्हणजेच शिक्षण नव्हे, शिकण्यासाठी मदत म्हणून सराव. तशी शाळा हे एक उपकरण आहे शिकण्यातलं, पण ते साध्य किंवा अंतिम साध्य नाही. परीक्षा हा सुद्धा शिक्षणातला एक एक टप्पा असतो. ते अंतिम नसतं, त्यात मिळणारे गुण असतात, मार्क्स असतात, तेही अंतिम सत्य नसतं. पण दुर्दैवाने असं होतं की कुठल्या शाळेत आहे, नावाजलेल्या शाळेत मुलाला घालायचं, भरपूर फी भरायची, त्याच्यासाठी त्या शाळेने वाटलेल्या त्या देणग्या मागो त्या द्यायच्या. हे सगळं करताना आपण एका गोष्टीत मुलाला वंचित ठेवतो. ती गोष्ट असते पालकांनी मुलाला द्यायचा वेळ.
तिथे आपण मुलाला वंचित ठेवतो. आणि म्हणून मी असं म्हणतो की माझ्या अनुभवातून मी एक गोष्ट सांगतो की जी मुलं असतात ना शिकणारी, ती अगदी पार 14-15 वर्षाची म्हणजे 13 वर्षाची स्वयंभू होईपर्यंत जी मुलं असतात, त्यांना जर पालकांचा वेळ मिळाला, पालक हा शिक्षक मिळाला, तर त्यांची अतिशय सुंदर निरोगी बौद्धिक आणि शारीरिक वाढ होऊ शकते. दुर्दैवाने आजची बहुतांश मुलं ही त्याला वंचित झालेली आहेत. आणि आपण त्या अगदी 2-2.5 वर्षापासून त्याला काय ते अंगणवाडी पण किंवा KGमध्ये घालतो, तिथपासून त्याला जे त्या मुशीत टाकून देतो, तेव्हा त्याचं स्वतःचं अस्तित्व, त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यात बाधा आणत असतो. एका कारखान्यातून जसं एकाच पद्धतीचा माल तयार होतो, तसा ह्या चाकोरीत किंवा त्या बेल्टवर मूल टाकलं जातं, तो त्याच्यावरचा अन्याय असतो. आणि त्या चाकोरीतून जाताना आपल्याला आता परीक्षा महत्त्वाची वाटते. कोरोनाच्या काळामध्ये परीक्षा घ्यावी की नाही, कुठच्या वर्षांची परीक्षा घ्यावी, कुठच्या मुलांना तसंच पुढे ढकलावं, हा सगळा गोंधळ चालू आहे. पण मुलं खरंच शिकली किती? ती शिकली आहेत का? मग परीक्षेची तयारी त्यांची आहे का? अजब आहे. मला हा प्रश्न चमत्कारिक वाटतो की परीक्षेची तयारी आहे का म्हणजे काय? जर तुम्ही तो अभ्यास केलेला असेल, तो 6 महिन्यांनी 2 वर्षांनी जरी परीक्षा द्यायची वेळ आली तरी तुम्हाला ती परीक्षा देता आली पाहिजे, कारण तुम्ही अभ्यास केला आहे. अभ्यास केलेला नसेल तर मग परीक्षेची चिंता असते. आपण जे म्हणतो ना परीक्षेची तयारी, याचा अर्थ काय असतो मित्रांनो? आपल्याला अमुक एक इतके मार्क मिळवायचे असतात त्या मुलाला, आणि त्यानंतर तो विसरून गेला तरी चालेल. त्यामुळे हे प्रश्न येणार, हे उत्तर, इतके मार्क्स, ही एक चाकोरी बनून गेली. आणि त्यामुळे त्या परीक्षा मुलं पास होतात, पण खरोखरच त्या विषयातलं त्यांना काही कळलेलं असतं का? सुदैवाने करोनाने मला असं वाटतं की या सगळ्याचा फेरविचार करण्याची संधी आपल्या समाजासमोर आणून ठेवली आहे. हे मी तुम्हाला अनुभवातून सांगतो. त्याचं कारणही तुम्हाला सांगून मी हा विषय फार आज वाढवणार नाही, कारण मला ह्याच्यावर खरोखरच टप्प्याटप्प्याने अगदी सोप्या भाषेत माझ्या मालिकेचं माझ्या डोक्यातलं हेडिंग असं आहे की पालकमुक्त बालक. म्हणजे आईबाप असावेत पण पालक नसावेत असं मला वाटतं. कारण पालक हा आता मुलांचा छळ करणारा एक कोणतीतरी प्राणी झालेला आहे. हे कुठून येतं मित्रांनो? माझ्या मुलीला, मला आठवतं त्या कोवड्या वयात मी एकदा शाळेत जाऊन भांडून आलो की माझ्या मुलीला अर्धा तासापेक्षा अधिक होमवर्क असलं तर ती करणार नाही, किंबहुना होमवर्क नकोच. मी मुलीला शाळेत शिकायला पाठवले, तुम्ही तिला शिकायला घरी पाठवू नका. याचं कारण असं होतं की त्या कोवड्या वयात तिला दंगा मस्ती आणि खेळता आलं पाहिजे, खेळण्यासाठी वेळ असला पाहिजे. आणि यासाठी मी भांडलेलो आहे. ती 3रीत असताना मी तिच्या शाळेत जाऊन अगदी हेडमास्तर आणि शिक्षिका होती, वर्ग शिक्षिका, यांच्याशी वाद केला मी, आणि मी बंद करून घेतलं होमवर्क. माझी मुलगी नाही करणार होमवर्क. एवढ्या खंबीरपणे आपल्याला मुलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. पण फरकही तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला तिला घरी अभ्यासच नव्हता, त्यामुळे ती शाळेतल्या अभ्यासात अतिशय बारकाईने लक्ष घालू शकत होती. याचं कारण असं की दिवसभर दंगामस्ती खेळल्यानंतर शाळेचे वर्ग, तिथला अभ्यास, तिथलं शिकवलं जाणं हे तिच्यासाठी विरंगुळा होता. हा विरंगुळा फार महत्त्वाचा असतो. ती तिथे रिलॅक्स होत असते. घरी अभ्यास नसल्यामुळे अभ्यास हा सुद्धा विरंगुळा होऊ शकतो. हे मला सुचलं असं मी म्हणणार नाही. हे त्या सगळ्या मूल वाढवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग होता. आणि आज मी अभिमानाने सांगेन की माझ्या मुलीला पुढल्या आयुष्यात सहसा कुठच्या ट्युशन आणि क्लासला जावं लागलं नाही. का जावं लागलं नाही? कारण ती शिकायला शिकली होती. आणि त्याचं श्रेय मला आहे, भाऊ तोरसेकरला आहे.
एकदा असा प्रसंग आला, मी रात्री उशिरा ऑफिसमधून आलो होतो आणि पत्नी माझी झोपलेली होती आणि मुलगी अभ्यास करत होती आणि मी हैराण झालो, मुलगी इतका रात्री उशिरा अभ्यास का करते. तर नाही राहिलं आहे. तिला म्हटलं बंद कर, उद्या येतो शाळेत मी. आणि मी गेलो आणि तो वाद झाला होता. तिला अभ्यासाचा जेव्हा कंटाळा येतो त्यानंतर मूल किती वेळ अभ्यासाला बसलंय याला काही अर्थ नसतो, त्यांनी किती शब्द लिहिले त्याला काडी मात्र अर्थ नसतो, कारण ते डोक्यात शिरतच नसतं. आणि म्हणून मुद्दा मुलाने शिकण्याचा आहे, मार्क्स मिळवण्याचा नाही. आणि त्यावर मी जेव्हा बारकाईने लक्ष देऊन अभ्यास आपला तिचा शिक्षणाकडे लक्ष द्यायला लागलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की अर्धा तास जरी तिने मन लावून अभ्यास केला तरी तो अभ्यास चांगला व्हायचा, 2 तास बसून काही होत नव्हतं. आणि म्हणून मग तिला शिकवण्याची जबाबदारी घरात मी घेतली. आणि मित्रांनो, मी काय केलं माहिती आहे का, मी तिला कुठचेही विषय शिकवत नव्हतो. म्हणजे दिसायला तिच्या शाळेची पुस्तकं विषय शिकवत होतो, पण मी विषय शिकवत नव्हतो तिला. मी त्या पुस्तकातले धडे शिकवत नव्हतो. त्याचा आधार घेऊन मी तिला शिकायला शिकवत होतो. मुलं ही शिकायला शिकली पाहिजेत, ती नुसती कॉपी करायला शिकली नाही पाहिजेत. कॉपी म्हणजे रट्टा मारणं, घोकमपट्टी करणं हा अभ्यास नसतो. त्यांनी तो विषय आत्मसात केला पाहिजे. आणि त्यासाठी काय करता येईल याच्यावर मी जितका विचार करत गेलो, निरीक्षणं करत गेलो, त्यातून तिचा अभ्यास घेत गेलो. आणि तुम्हाला गंमत वाटेल, माझ्या मुलीचा अभ्यास कसा घ्यावा हे ती मला शिकवत गेली आणि मी तिला शिकवत गेलो. कारण तिचं मी सगळं निरीक्षण करत होतो आणि त्या निरीक्षणात मला कळायला लागलं हळूहळू की हिचा कल असा आहे. मग मी त्या पद्धतीत तिला शिकवत होतो. त्या पुढच्या कधीतरी माझ्या व्हिडिओमध्ये मी हा तपशीलच मांडणार आहे. मला असं वाटतं आता की पालकांना, म्हणजे निदान आत्ता ज्यांची मुलं साधारण 1.5-2 वर्षापासून 10-1 वर्षाची आहेत, त्यांना आपली मुलं कशी हाताळावीत यासाठी मार्गदर्शन करणारे व्हिडिओ एक पालक म्हणून करावेत, शिक्षण तज्ज्ञ म्हणून नाही, अजिबात नाही. एक चांगला पालक, अनुभवी पालक म्हणून मार्गदर्शन करावं असे व्हिडिओ करायचं माझ्या डोक्यात आहे. आता कधी जमतं बघू. पण मी तुम्हाला का सांगतोय की मी आत्ता जे हैराण झालेले पालक आहेत, अनेक पालक एवढी फी आता कुठे भरायची, फीची गरज नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या फी तुम्ही भरता आणि अमुक एका नावाजलेल्या शाळेत घातलं म्हणून मूल हुशार होत नाही. मूल हुशार असलं पाहिजे तर ते कुठल्याही शाळेत चमक दाखवतं. अगदी जिथे चांगले शिक्षक नाहीत तिथेही तुमचं मूल यशस्वी होईल, कारण त्याची कसोटी परीक्षेत लागते. आणि मुलाला शिक्षणात शिक्षकाची मदत होत नसेल तरी चालतं, पण मुलामध्ये शिकण्याची इच्छा पाहिजे, त्याला शिकण्याची आस पाहिजे आणि त्याला पालकांनी शिकायला शिकवलं पाहिजे. तर हा सगळा खर्च किती खाली येईल बघा. या सगळ्या व्यवस्थेवर अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. हा ठीक आहे, व्यवहारामध्ये एक कागद लागतो ज्याला प्रमाणपत्र म्हणतात, पण जगाच्या स्पर्धेत तुम्ही जाल ना, त्या प्रमाणपत्राला काडीची किंमत नाही आहे. जगातली यशस्वी माणसं बघितलीत ना तुम्ही, त्यांच्याकडे प्रमाणपत्र नसतात मित्रांनो. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता असते, कौशल्य असतं. आणि म्हणून ते कौशल्य जगात आपण उपयुक्त माणूस, समाजाच्या अधिकाधिक मोठ्या लोकसंख्येच्या उपयुक्त ठरणारा माणूस घडवण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण असतं. आपण तेवढंच विसरलो मित्रांनो, तेवढंच विसरलो. आणि म्हणून आपल्याला ही सगळी शिक्षण ही आता एक समस्या वाटते. कोरोनासारख्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था कोसळून पडली आहे, तशी शिक्षण व्यवस्था कोसळून पडली आहे. त्यातून बाहेर पडायचं असेल तर या चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल. आणि अजूनही मी ज्या चर्चा रोज टी व्हीवरच्या बातम्या बघतोय, ऐकतोय, तेव्हा माझ्या लक्षात येतं की एकापेक्षा एक मोठे शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षण महर्षी आहेत, पण त्यांच्यासमोर या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग मला दिसत नाही. कारण हे सगळे शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांच्यासाठी आपली सगळी मुलं ही प्रयोग करायचे उंदीर आहेत.
आणि आपण मोठ्या राजी खुशीने आपली मुलं प्रयोगासाठी त्यांच्या हवाली केलेले आहेत. मित्रांनो, यातून बाहेर पडायला लागेल, यातून बाहेर पडायला लागेल. कारण आपल्या मुलाचं भवितव्य यातून बाहेर पडण्यामध्ये आहे. याविषयी मी पुढच्या नजीकच्या काळात आणखीन काही व्हिडिओ बनवणार आहे. अधिकाधिक चांगले पालक व्हावेत तर पुढची पिढी चांगली होईल असं मला वाटतं. मी आता आजोबाच्या वयाचं आहे, पण जे लोक नव्याने पालक होत आहेत, होणार आहेत किंवा झालेले आहेत, 30च्या आसपास असलेले पालक आणि ज्यांची मुलं साधारण 1-1.5 वर्षापासून 10-12 वर्षापर्यंतची आहेत, त्यांच्यासाठी उत्तम पालक होण्याची, आपल्या मुलाच्या शिक्षणात आणि जोपासनेत ज्यांना रस आहे अशा पालकांसाठी हे व्हिडिओ मला बनवायचा विचार आहे. बघूया आता तुम्हाला कितपत आवडतो. कदाचित हे माझं उफराट ऐकून अनेक लोकांना राग येईल, हा कोण शहाणा निघाला, तर राग येऊ देत मित्रांनो. मला 2 शिव्या घातल्यात तरी चालेल, पण भविष्य तुमच्या मुलाचं एवढं लक्षात ठेवा, माझं नाही, माझं नाही आहे. भविष्य तुमच्या मुलाचं आहे आणि त्यामुळे एक नव्या दृष्टीने विचार करायला लागा. तुमच्या मुलाच्या शिक्षणात बाधा होण्याऐवजी त्याला तुम्ही मदत कशी करू शकाल याचा विचार करायला लागा. तुमचं मूल वेगळं आहे, जसं लोह्यांनी मला सांगितलं होतं तसंच मी तुम्हाला सांगेल, तुमचं मूल तुमच्यासाठी स्पेशल आहे याचा विचार करायला लागा. माझे जे अनुभव आहेत ते मी हळूहळू तुमच्यासमोर उलगडून सांगणार आहे. पण आजचा व्हिडिओ आवडला तर मित्र परिचितांना, प्रामुख्याने असे जे पालक आहेत ज्यांचं वय आज 30च्या आसपास आहे आणि ज्यांची मुलं साधारण 1 वर्षापासून 10-12 वर्षापर्यंतच्या वयोगटात आहेत, त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा ज्यांना त्यात रस आहे. आत्ता इथेच थांबतो. नमस्कार.